संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित किडनी रॅकेट प्रकरणातील दिल्ली येथील मुख्य संशयित डॉक्टर रविंद्र पाल सिंग पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या सशर्त अटकपूर्व जामिनानुसार डॉक्टर सिंग सध्या चंद्रपूर येथील तपासी अधिकाऱ्यांकडे दररोज हजेरी लावत आहेत। मात्र चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना तो वारंवार आय डोंट रिमेंबर असं उत्तर देत असल्यानं तपासात अडथळे येत असल्याची माहिती आहे। नागभीड येथील रोशन कुळे किडनी प्रकरणाच्या तपासात त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया झाल्याचं समोर आलं होतं। या शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टर राजरत्नम गोविंदसामी आणि डॉक्टर रविंद्र पाल सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे। दरम्यान डॉक्टर सिंग यांना अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता। त्यावर न्यायालयानं 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर तपासी अधिकाऱ्यांकडे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे। तपासात असंही निष्पन्न झालंय की दिल्लीहून त्रिची येथे किडनी शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर सिंग तब्बल 35 लाख रुपये घेत होता। या रकमेतील वाटप, अन्य सहभागी आणि रॅकेटमधील इतर धागेदोरे याबाबत तो समाधानकारक उत्तर देत नसल्यानं पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहे। पोलिसांकडून त्याच्या असहकार्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे। 18 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सिंगच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार असून न्यायालय जामीन कायम ठेवते की पोलिसांना त्याची कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।